हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याला. तर मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना बघा. तर मित्रांनो मस्त आणि मजेतच राहिलं पाहिजे बघा. तर मित्रांनो आज आपला शाकाल बघा शाळेत गेला ना, आज घरीच आहे बाबा. आहे का तर शाकाल आज का घरी आहे बाबा? काय नेमकं तुझं दुखतं बिकतंय काय? पाय दुखते. पाय दुखतोय वय? एक पाय दुखते. कुठं कामाला गेलता काय पाय दुखाय? मग इथं घरी दुखत होता. होय. मजबीसचं काय नियोजन नाही. नाही व्हय. आता निवांत झोपायचं का खेळायचं परत ना? शाळेचा टाइम गेला की निवांत खेळत बसायचं. गोट्यात काय चालू आहे बघूया मित्रांनो. बघा गवत किती आणलंय. कुटी केली बघा इथं. काय करते ती आपली बोकडं? ते इकडं आहेत बघा बोकडं. इथं बांधलंय बघा. ह्याची कडी तुटली इथली, त्याच्यामुळे इकडं बांधून ठेवलंय बघा. उन्हाची बघा बोकडं खाद बसली ती पियासाठी बघ कशी याड लावते ती. अशी गावान आहे बघा मित्रांनो. असे गावान ठेवले ते आणि ह्याच्यात असं पण कुटी टाकतो बघा मित्रांनो. ही जे घर दिसतंय ना, घरात सापलंय निघतात बघा. हे जर पाडलं ना मित्रांनो तर भरपूर साप ह्याच्यात गावत्याला बघा. कोणाला मित्रांनो पाळाय न्यायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा. सापाची मित्रांनो चेष्टा करतोय ना, तर माणसं आयला लई चेष्टाच्या मूडमध्ये आज काय बांधू. आणि मित्रांनो इकडे बघा शेवग्याला शेंगा कसल्या लागले ते दिसते का तुम्हाला? इकडे बघा हे आपल्या शेजारचा शेवगा आहे बघा. हे गोट आहे शेजारी असं. इकडे बघा इतर मित्रांनो ती दिवशी बघा ही बोकाड राहिले आपल्याकडं दोडलोला कटिंगचं बघा. कटिंगसाठी आणलंय बघा. ह्याचं नशीब चांगलं होतं की हे वाचलं आहे बघा. चला असू द्या. हे बघा मित्रांनो इकडंच घाण करतंय सगळे. असू द्या हे उघडच ठेवायचं. मित्रांनो कसं आहे आपल्या गोट्याचं नियोजन नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा. लावून घेऊन नाही तरी निघून जातील बघ करडे. जात नाही ती कुठं पण गवतावर नसते ती इकडे, त्याच्यामुळं आपलं कॉम्प्रेसरचं आहे बघा दुकानातलं जाळी इकडे ठेवली काय लागत नाही. मग हवा बघा इकडं सावलीत आल्यावर भारी वाटतंय बघा. इकडं मित्रांनो घरकुल आलंय बघा. तर काम चाललंय पाया खोदते ते असं. मित्रांनो घरकुल येऊन बी काय उपयोग नाही बघा. कारण की आलेल्या घरकुलच्या पैशामध्ये काय घर होत नसतंय. त्याला पदरचं अर्ध निम्म पैसे टाकावं लागतील बघा. तेव्हा कुठं ती घर पूर्ण होतं बघा. असून दे तेवढाच आधार भेटतो बघा गरीब लोकांना. पण मित्रांनो हप्ते लय उशिरा निघतात बघा. ती पाया आणि खांदल्यावर मग एक हप्ता, नंतर इट पत्रा लेवल झालं एक हप्ता, पत्र्याला एक हप्ता, संडास बाथरूमला एक हप्ता असं असतंय बघा त्यांचं. असं ते सरकारी काम म्हणल्यावर वेळ जातोच. चला अजून मित्रांनो कंटिन्यू करा ब्लॉग तुम्हाला दाखवतो बघा. सूर्य बघा मित्रांनो कसा चमकतोय. जबरदस्त ऊन आहे बघा. परिसर आपल्या घरासोबतचा इकडे बघा. इकडे सावलीला टाकी ठेवली बघा. पाणी मित्रांनो आपल्याला 2 दिवसात सुटतं, त्याच्यामुळं अशी टाकी बघा भरली. आता दिसायला नाही बघा पाणी आपल्याला. आणि इकडे एक टाकी बघा अशी ठेवले बघा. आपलं आंब्याचं झाड मित्रांनो फुटलंय बघा. आता बघा फुटायला लागलं इकडं.
मस्तपैकी आता मोठं झाले आंबं खायचं होय. अंजीर आलेत का बघू आपण. चला अंजीर काय पिकलेलं दिसणार आणि पिकलं तरी चिमण्या खाऊन घेतात बघा अंजीर. यांना पण आलंय बघा मित्रांनो घरकुल. इकडे पाय आखून घेतलाय बघा यांनी असं. इकडे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला विहीर दाखवतो बघा आपल्या इथली. खूप जुनी विहीर आहे बघा. मला वाटतं इंग्रजांच्या काळातली विहीर असेल बघा. करड बसलेली बघा इकडे सावलीला. मस्त बघा चिचची सावली इकडे. याला आड म्हणतात बघा. हो बघा कसली जुनी विहीर आहे बघा. ऐक असं बनवलंय बघा मित्रांनो. लय जुनी विहीर आहे. आणि ह्याला पाणी मित्रांनो ऑटोमॅटिकच कसं काय येतं काय माहिती. ह्याचं पाणी कधीच संपत नाही बघा. पण लोक काय वापरत नाही त्याचं पाणी. न वापरल्यामुळे लय घाण झालं बघा. आणि ह्याच्यात एक मासा होता बघा मित्रांनो. ती दिसतोय का नाही काय माहिती. हे बघा असं बनवलेलं. इथं पहिलं तसलं बनवलं जायचं बघा. आणि इथनं असं हे टाकून बादली टाकून असं ओढून घ्यायची बघा मित्रांनो पाणी. पहिलं आता सगळं संपत आलं आहे बघा. आता सगळा मॉडर्न देश चालला आहे आपला. पण जे पहिलं जे जीवन होतं मित्रांनो ते चांगलं होतं. काय म्हणायचं तुम्हाला. चला असू द्या जसं बदलन तसं आपल्याला बदलावं लागतं बघा. तर चला मित्रांनो आता नमाजीचा टायमिंग होत चालला आहे. नमाज पडून येऊया आणि थोडा आराम करूया बघा. उन्हाचं खूप ऊन चटकतं आहे. आणि मित्रांनो तुम्ही पण बघा जास्त उन्हात फिरत बसू नका. जेवढं होईल तेवढं सावलीला आपल्या घरात आणि थंड असं काहीतरी मस्तपैकी सरबत वगैरे पेत जावा. तर ओके बाय.